हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 37. दुसऱ्याची वाट न पाहता ज्याने त्याने आपापले काम करावे. एकदा पावसाळ्याचा ऋतू जवळ आला तरी पावसाच्या आगमनाची पूर्वचिन्हे काही दिसत नव्हती. सर्व शेतकरी चिंतित झाले, कारण आता पाऊस तर लवकरच यायला पाहिजे होता. त्यापूर्वी त्याच्या आगमनाची चाहूल म्हणून हवामानात योग्य तो बदल व्हायला पाहिजे होता. त्याप्रमाणे शेतात काम करायला पाहिजे होते. परंतु पावसाच्या आगमनाची तर काहीच चिन्हे नव्हती. तेव्हा आता काय करावे ते त्यांना समजत नव्हते. परंतु त्यातील काही बुजुर्ग शेतकऱ्यांनी सर्वांना सल्ला दिला की आपण आपले काम करूया. पाऊस येणार हे गृहीत धरून आपण शेतात तयारी करूया. त्याप्रमाणे सर्व शेतकरी शेतात कामाला लागले. मोरांना मोठे नवल वाटले की पावसाची काहीच चिन्हे नसताना हे शेतकरी शेतात काम करत आहेत. आपण तर पावसाचे आगमन होणार म्हणून अजून केकावली सादर केलेली नाही, आनंदाने नृत्य केलेले नाही, तरीही हे शेतकरी शेतात पाऊस येणार असे गृहीत धरून आपले काम करत आहेत. तेव्हा आपणही आपले केकावली सादर करण्याचे काम करूया, असे म्हणून ते मोठ्या आनंदाने ओरडून नृत्य करू लागले. त्यांचे ओरडणे ऐकून बेडूकही म्हणाले की आपणही आपले काम करूया, असे म्हणून तेही मोठ्या आनंदाने डराव करू लागले. हे ऐकून चातक पक्षी विचार करू लागला की अजून पावसाची चिन्हे तर दिसत नाहीत, तरीही आपण आपले काम करूया. असा विचार करून त्याने आकाशाकडे मान वर करून आपली चोच उघडली. आकाशातून मेघांनी पाहिले की अजून आपल्यात वरुणराज स्थानापन्न झालेला नाही. तरीही शेतकरी शेतात पावसाळापूर्व कामे करत आहेत. मोर ओरडत आणि नाचत आहेत. बेडूक ओरडत आहेत. चातकाने चोच उघडली आहे. हे पाहून मेघांनी विचार केला की मग आपणही आपले काम करूया. असा विचार करून मेघांनी गडगडाट करायला सुरुवात केली. त्यांच्या आदळ आपटण्याने आकाश गरजू लागले. विजा चमकू लागल्या. पृथ्वीवरील या गर्जना ऐकून इंद्राला मोठे आश्चर्य वाटले. आपण तर वरुणाला पर्जन्यसृष्टीची आज्ञा केलेली नाही, तरीही पाऊस येणार असे गृहीत धरून पृथ्वीवर ही सर्व गडबड चालू आहे. परंतु लगेचच तो जागा झाला. त्याला त्याच्या विसराळूपणाची लाज वाटली. त्याने वरुणराजाला त्वरित पर्जन्यवृष्टी करण्याचा हुकूम दिला. पावसाळा सुरू झाला. दुसऱ्याची वाट न पाहता ज्याने त्याने आपापले काम करावे. हरि ओम.